नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 82. आरोही तिने मागे वळून पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. मम्मा मम्मा, एक गुडगुडीत बाळ तिच्याकडे टुकूर टुकूर नजरेने पाहत होतं. त्याने आरोहीच्या दिशेने झेप घेतली तसे आरोहीने त्याला छातीशी कवटाळलं, जे पाहून मीनाक्षी हसायला लागल्या. ध्रुव शरारती झाले आहेत, त्यांना फक्त त्रास द्यायला आवडतो. आर्यन पण लहान असताना असेच होते. मीनाक्षी यांनी प्रेमाने बाळाचे गाल ओढले. ध्रुवना फक्त खेळायला आवडतं, रात्री पण उशिरा झोपतात. आरोही त्याच्या गालाचा गोड पापा घेत म्हणाली. आर्यन अजून आले कसे नाही? त्यांना उठवा पाहू. आम्ही नाश्त्यासाठी थांबलो आहोत, मीनाक्षीने सांगितलं. तिने केअरटेकरच्या हातामध्ये बाळाला दिलं. आरोही बेडरूममध्ये आली आणि खिडकीचे कर्टन्स बाजूला सारले आणि सूर्याची किरणे त्याच्या डोळ्यांवर पडली. आरोही प्लीज, आम्हाला झोपायचे आहे, त्याने कूस बदलली. तुम्हाला रात्रभर जागरण करायला कोण सांगतं? मा ब्रेकफास्टसाठी वाट पाहत आहे. आरोहीने त्याच्या अंगावरचं पांघरून बाजूला सारलं. वर्कलोड वाढला आहे, आम्ही एकटे किती ठिकाणी लक्ष देणार? काव्य आला असता तर आम्हाला आराम मिळाला असता. काव्य हा त्याचा चुलत भाऊ होता. आता उठा लवकर, तुमचे कपडे काढून ठेवले आहेत, आरोहीने सांगितलं. तसा तो बाथरूममध्ये शिरला. आरोही खिडकीमध्ये उभी राहिली. यावेळी ती शून्यात कुठेतरी हरवली होती. आजही तिला तो दिवस चांगला आठवत होता, जेव्हा तिने वीणा मॅन्शन सोडलं होतं. ती ज्या टॅक्सीमध्ये बसली होती ती टॅक्सी रेल्वे स्टेशनवर येऊन थांबली होती. त्यावेळी एक ट्रेन लागली होती. आरोही कोणताही विचार न करता त्या ट्रेनमध्ये बसली आणि दिल्लीमध्ये आली. त्यानंतर तिच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली होती. तुम्ही अजून इथेच आहात? आर्यनच्या आवाजाने ती भानावर आली. तुम्ही तयार पण झाला? आपण सोबतच जाऊयात, आरोही म्हणाली. आर्यन तिच्या जवळ आला. तिने नजर खाली झुकवली. तुमचा भूतकाळ आम्हाला माहीत नाही आणि आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्नही करणार नाही. तुम्ही कायम सुखात राहावं, बस इतकीच आमची कामना आहे. कारण तुम्ही अशा वेळी आम्हाला साथ दिली होती जेव्हा आम्ही संकटात होतो, आर्यन म्हणाला आणि ती मंद हसली. दिल्ली सिटीपासून काही अंतरावर कितीतरी एकरमध्ये आर्यन राजपूत यांचा आलिशान असा पॅलेस होता, जिथे प्रत्येक सुखसुविधा होत्या, म्हणून सहसा बाहेर जाण्याची गरज पडत नव्हती. गेल्या 2 वर्षापासून आरोही याच ठिकाणी राहत होती. पॅलेसचा सर्व कारभार आरोहीच्या हातामध्ये होता. मीनाक्षी यांची इच्छा होती की आरोहीने बिझनेसमध्ये सुद्धा लक्ष घालावं, पण ध्रुव लहान असल्यामुळे तिला संपूर्ण वेळ आपल्या मुलाला द्यायचा होता, म्हणून तिने स्पष्ट नकार दिला होता. आर्यन तयार होऊन खाली आला. 6 फूट हाईट, गोरापान रंग आणि निळेशार डोळे. दिसायला तो एखाद्या राजकुमार सारखा होता. त्याला पाहिल्यावर मीनाक्षीला आपल्या नवऱ्याची आठवण येत होती. त्याची चालण्याची स्टाईल आणि बोलण्याची लकब वडिलांसारखी होती. त्याचा रुतबा आणि औरा बाकी मुलांपेक्षा वेगळा होता. तरीही त्याला थोडा सुद्धा गर्व नव्हता. तो प्रत्येकासोबत मन मोकळेपणाने वागायचा. हीच त्याची खासियत होती, ज्यामुळे तो पहिल्या भेटीत कोणालाही आपलेसे करत होता. आमचा बच्चा, लवकर उठलास? आर्यनने आपल्या मुलाला जवळ घेतलं व त्याच्या गालावर ओठ टेकवले. या जगामध्ये त्याचं सर्वात जास्त प्रेम ध्रुववर होतं. आर्यन,
तुम्ही राजस्थानचे होणारे हुकुमशहा आहात. तुम्हाला असं उशिरापर्यंत झोपणं शोभत नाही, मीनाक्षी देवीने सुनावलं. त्याने आपल्या आईच्या पायांना स्पर्श केला. सॉरी मासा, रात्री बराच वेळ स्टडी रूममध्ये होतो. तुम्ही काव्याला कॉल केला होता ना? आम्हाला त्यांची गरज आहे, आर्यनने विचारलं. तुमच्या काकांसोबत आमचे बोलणे झाले आहे. नेक्स्ट वीक ते दिल्लीमध्ये येणार आहे. काकाचा यांचे नाव ऐकून आरोही काळजीमध्ये पडली. आर्यनने परजातीच्या मुलीसोबत लग्न केलेलं त्यांना अजिबात आवडलं नव्हतं, म्हणून ते आरोहीला पसंत करत नव्हते. आर्यनला पण ही गोष्ट चांगली माहीत होती. आम्ही काव्यासाठी बोलत होतो. काकासा कशासाठी येणार आहेत? आर्यनने विचारलं. तुम्ही हे काय बोलत आहात? ते तुमचे काकासा आहेत. तुमच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी आपल्याला सावरले आहे. मीनाक्षीला त्याचं वर्तन आवडलं नव्हतं. सॉरी मासा, आम्ही सहज म्हणालो. आम्ही निघतो, बरीच कामं आहे. आर्यन निघून गेला. तुम्ही आर्यनसोबत लग्न केलेलं आम्हाला आवडले नव्हते, पण तुम्ही आमच्या खानदानाला वारस दिला आहे, म्हणून आम्ही मागच्या सर्व गोष्टी विसरलो आहोत. यापुढे तुम्ही स्वतःच्या वागणुकीने सर्वांची मनं जिंकायची आहेत, जेणेकरून आपल्याला कोणी नावं ठेवायला नको, मीनाक्षी देवी यांनी सांगितलं. आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही तक्रारीची एकही संधी देणार नाही, आरोही खाली मान घालून म्हणाली. तिच्या वागण्या बोलण्यातील अदब मीनाक्षीला मनापासून आवडत होती. तरीही त्या नेहमी तिला टोकत होत्या, कारण पुढे जाऊन तिला हुकुमराणीसा बनायचं होतं. त्यासाठी तिचं शिस्तबद्ध वागणं गरजेचं होतं. कोणी आपल्या फॅमिलीला नावं ठेवलेलं त्यांना अजिबात आवडणार नव्हतं. मिस्टर देवेंद्र आणि वैष्णवी आपल्या मुलीचं स्थळ घेऊन वीणा मेन्शनमध्ये आले होते. राकेशांना खूप आनंद झाला होता, कारण देवेंद्र हे नावाजलेले बिझनेसमॅन होते. त्यात माहिरा स्मार्ट आणि इंटेलिजंट होती, आणि मुख्य म्हणजे अभिजित तिला पसंत करत होता, म्हणून नकार देण्याचा प्रश्न येत नव्हता. विश्वजित सोडला तर ऑल फॅमिली मेंबर तिथेच उपस्थित होते. आज माहिराने साडी नेसली होती, म्हणून अभिजितची तिच्यावरून नजर हटत नव्हती. मला एक गोष्ट समजत नाही की माहिरासारख्या स्मार्ट मुलीने आमच्या अभिजितला कसं काय पसंत केलं, राकेश मस्करीत म्हणाले. तुम्ही पण ना डॅडी, अभिजित म्हणाला, आणि सर्वजण हसायला लागले. आमचा माहिरावर पूर्ण विश्वास आहे. ती नेहमीच विचारपूर्वक निर्णय घेते. तुमची हरकत नसेल तर आपण लवकरच लग्नाचा मुहूर्त काढूयात, देवेंद्र म्हणाले. सॉरी टू से, पण माझी एक अट आहे, अभिजित म्हणाला, आणि सर्वांनी त्या दिशेने पाहिले. माझी इच्छा आहे की आमचं कोर्ट मॅरेज व्हावं. भाईंची अवस्था तुम्हाला माहीत आहे. तेच लग्नामध्ये सामील झाले नाही तर ती गोष्ट मला आवडणार नाही. अभिजितचं म्हणणं पण योग्य होतं. आमची हरकत नाही, देवेंद्रने लगेच होकार दिला. माझी हरकत आहे. सर्वांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर विश्वजित आतमध्ये येत होता. माझ्या भावापेक्षा जास्त इम्पॉर्टंट काही नाही. लग्न आपल्या स्टेटसला शोभेल असंच होणार. त्यांच्या सुखाच्या आड मी कधीच येणार नाही, कारण तसे मी माझ्या आईला वचन दिले आहे, विश्वजित म्हणाला, आणि सर्वांच्या चेहऱ्यावर स्माईल आली. माहिरा आणि अभिजित त्याच्या पाया पडण्यासाठी वाकले. मी अजून म्हातारा झालो नाही. नेहमी असेच खुश रहा, विश्वजितने दोघांच्या डोक्यावरून हात फिरवला. थँक्यू सर, माहिरा म्हणाली. आजपासून भाई बोलायचे, नाहीतर तुमचं लग्न कॅन्सल, विश्वजित म्हणाला, आणि आतमध्ये निघून गेला. काँग्रेस वहिनी, जान्हवीने तिला मिठी मारली. मी स्वीट घेऊन येते, आणि जेवण केल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही, रीटा
अगदी प्रेमाने बोलत होती, कारण सध्या अभिजितच्या हातात पैसा होता, म्हणून त्याच्या मनाप्रमाणे वागणे गरजेचे होते. पण हा प्रकार पाहून त्रिशाचा चेहरा उतारला होता. जो तो आपल्या लाईफमध्ये सेटल होता. फक्त त्रिशा एकटी होती. आजही तिच्या लाईफमध्ये प्रेम नव्हतं. ती आपल्या रूममध्ये आली आणि रडायला लागली. त्रिशा बेटा, अमृताला तिचं वाईट वाटत होतं. वाय मॉम, वाय? माझ्यासोबत असं का झालं? ती जान्हवी गेल्या कित्येक वर्षापासून 4 भिंतीच्या आत होती. तिच्यासारख्या मुलीला प्रेम मिळालं. तुम्ही पाहिलं ना, ती किती खुश असते. सिद्धार्थ माझ्यावर प्रेम करत होता. त्यावेळी मी त्याला समजून घेतलं असतं तर आज जान्हवीच्या जागी मी असते. त्रिशाची अवस्था तिला पाहवत नव्हती. माझं ऐकशील त्रिशा? विश्वजितचा नाद सोडून दे. तो कधीच तुझा होणार नाही. तुला त्याच्यापेक्षा चांगला मुलगा मिळेल. मूव्ह ऑन कर बेटा. तुला विश्वजितपेक्षा चांगला मुलगा मिळेल आणि त्याची अवस्था तू पाहत आहे. विश्वजितने तुला फक्त दुःख दिले आहे. तो कधीच तुला सुखात ठेवणार नाही. अमृताने तिची समजूत काढली, पण त्रिशा काहीच समजण्याच्या मनस्थितीत नव्हती. माहिरा आणि अभिजित जेवण झाल्यानंतर बाहेर गार्डनमध्ये फिरत होते. अजून तू मला प्रपोज केलं नाही, मग लग्नाचा निर्णय कसा काय घेतला? घरी काही झाले होते का? अभिजितने विचारलं. मयंक डोक्यात जायला लागला आहे. त्याच्या डॅडींची इच्छा होती की आमचं लग्न व्हावं, जे मला मान्य नाही, आणि आज ना उद्या मला लग्न करायचं आहे. तसा तू वाईट नाही. आजकाल तुझ्यासारखी वर्जिन मुलं भेटणे कठीण आहे. माहिराच्या बोलण्यावर तो चक्क लाजला. तुझ्यासारखी भेटली नव्हती म्हणून मी सिंगल राहिलो. बाय द वे, आपण लग्न झाल्यानंतर करायचे की आता काही स्कोप आहे? अभिजितने विचारलं आणि ती हसायला लागली. नो चान्स. लग्न झाल्यानंतर, माहिराने उत्तर दिले. ओय लवबर्ड्स, आम्ही पण इथे आहोत. तुम्ही दोघे लग्न होण्याआधीच आम्हाला विसरून गेला, सिद्धार्थ म्हणाला. त्याच्यासोबत जान्हवी पण होती. तुम्ही समजता तसे काही नाही. आम्ही नॉर्मल बोलत होतो. बाय द वे, तुम्ही हनीमूनसाठी केव्हा जाणार आहात? माहिराने विचारलं. आम्ही विचार करत होतो की तुमचं लग्न झाल्यानंतर आपण एकत्र जाऊयात. तेवढीच आपल्याला सोबत होईल आणि हनीमून सोबत एन्जॉय पण करता येईल, सिद्धार्थने आयडिया दिली. ग्रेट, म्हणजे या बहाण्याने आम्हाला लवकर लग्न करता येईल, अभिजित म्हणाला आणि तिघेही हसायला लागले. तुझ्या भाईला लग्नाची जास्तच घाई झालेली दिसते, माहिरा म्हणाली. तुझ्यासारखी बायको मिळाल्यावर घाई होणारच ना. तुमच्यासाठी मी खुश आहे भाई. आरोही वहिनी गेल्यानंतर घराचं घरपण हरवलं होतं, पण आता माहिरा वहिनी आल्यानंतर वीणा मेन्शनमध्ये रौनक येईल. मे बी विश्वजित भाईंना पण आपल्या जबाबदारीची जाणीव होईल. जान्हवीच्या मनात अजूनही वेडी आशा होती. व्हॉट इज दिस डॅडी? तुम्ही अंकल यांना थांबवायला हवं होतं. माहिराने माझ्यासोबत लग्न केलं नाही तर मी त्यांना या घरातून हाकलून देईल आणि हा बिझनेस आपल्या नावावर आहे. देवेंद्र अंकल रस्त्यावर येतील. मयंक रागाने लालबुंद झाला होता. बिहेव युअर सेल्फ मयंक. तुला समजतं तू काय बोलत आहे? मिस्टर दक्ष रागावले होते. मग काय करू डॅडी? एक आरोही सोडली तर आपल्या मनासारखं काहीच होत नाही. विश्वजित हा त्रिशासोबत लग्न करायला तयार नाही. आता माहिरा पण लग्न करत आहे. पाटील खानदानामध्ये असं काय आहे तेच समजत नाही, मयंक म्हणाला. चूक तुझी आहे मयंक. माहिरा तुझ्यासोबत फ्रेंडशिप करण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा तू तिला झिटकारलं. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होणार नाही. देवेंद्र माझा खास मित्र आहे, म्हणून पुन्हा हा विषय काढला तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही. दक्षने त्याला खडे बोल सुनावले, म्हणून मयंक शांत झाला. आत्ता कुठे त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली होती. विश्वजित शांतपणे ड्रिंक करत बसला होता. त्रिशा डोळे भरून त्यालाच पाहत होती. विश्वजित
आपल्यासोबत लग्न करेल तिची ही आशा मावळली होती, म्हणून तिला वाईट वाटत होतं. आणखी किती स्वतःला त्रास करून घेणार आहे, त्रिशाने विचारलं. मी माझं पाहून घेईल आणि प्लीज मला डिस्टर्ब करू नको, विश्वजित म्हणाला. का विश्वजित, का? तुला थोडी सुद्धा दया येत नाही का? एकदा माझ्याकडे पहा, मग तुला समजल की मी अजूनही तुझी वाट पाहत आहे. मला फक्त एक संधी दे, मी तुला सुखात ठेवल, त्रिशा काकुळतीला येऊन बोलत होती. एक गोष्ट किती वेळा बोलणार आहेस त्रिशा? तुझ्यामध्ये मला कालही इंटरेस्ट नव्हता आणि आजही नाही, म्हणून प्लीज एकच गोष्ट सारखं बोलून माझं डोकं फिरवू नको, विश्वजित एक सिप घेत म्हणाला. तू जी लाईफ निवडली आहे तुझ्यासाठी ती बेटर असेल, पण माझं काय विश्वा? तू माझा जीव घे, म्हणजे मेल्यानंतर मला शांती मिळेल, त्रिशा म्हणाली. त्याने खिशातली रिव्हॉल्वर काढली आणि तिच्या हातामध्ये ठेवली. हे शुभ काम तू स्वतःच्या हाताने कर आणि हो, गोळी डायरेक्ट डोक्यामध्ये मार, म्हणजे वाचण्याचे चान्सेस राहणार नाही. विश्वजित तसाच बाहेर निघून गेला आणि त्रिशा खाली कोसळली. विश्वजित दगडाचा बनलेला होता, म्हणून त्याला दुसऱ्यांच्या फिलिंग समजत नव्हत्या. पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.